नमस्कार. मी तुकाराम बुंथे. आज आपण या ठिकाणी मृत्यूचं वाढतं कारण काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. जो सांगतायत की जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, सबको एक ना एक दिन बदलना पडेगा. की नक्कीच जे काही आपला मनुष्य देह आहे हे आपलं एक भाड्याचं घर आहे आणि सगळ्यांना हे जे आपलं भाड्याचं घर आहे आपलं एक ना एक दिवस बदलायचंच आहे, सगळ्यांना माहित आहे किंवा जग जाहीर आहे. पण आपण बघतोय की जे काही मृत्यूची कारणं आहेत ती बरीचशी मृत्यूची कारणं आहेत. समजा काही वेळेस एखाद दुःखद निधन होतंय, मी आजाराने होतंय किंवा कधी काही समजा कोणीतरी सुसाईड म्हणजे आत्महत्या म्हणजे गळफास घेतोय किंवा समजा एखादा ऍक्सिडेंटनी समजा त्या ठिकाणी मृत्यू होतोय, काही समजा त्यांनी विष पितात आणि त्याच्यानंतर त्याचं निधन होतंय. तर जी काही मृत्यूची कारणं असतील ती बरीचशी मृत्यूची कारणं आहेत. पण आपण सध्या बघायला गेलं तर जे आताच्या युगामध्ये किंवा हल्लीच्या काळामध्ये जे काही मृत्यूचे वाढतं प्रमाण आहे ते नक्कीच त्या ठिकाणी ऍक्सिडेंट जे काही वाहन आहे ते एक मृत्यूचे वाढतं प्रमाण ठरतंय. तर थोडक्यात जर सांगायला गेलं तर जो काही मनुष्य देह आहे तो नक्कीच खूप महत्वाचा आहे. पण हल्ली असं वाटायला लागलंय की जो काही मनुष्य देह आहे किंवा जो काही मानव जन्म आहे ह्याची जी किंमत आहे ती किंमत या नवयुवकांना नाहीये असं वाटतं. एक सांगायला गेलं तर जसं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जे सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण आहे ते कोंबडं किंवा जे काही बकरं असतील त्यांनाही जीव आहे, पण त्यांचं जे काही जीवाचं जे काही मृत्यूचे प्रमाण हे सगळ्यात जास्त मृत्यूचे प्रमाण आहे. पण त्याच्या खालोखाल जात असताना मृत्यूचे प्रमाण असेल तर नक्की जे नवयुवक आहेत या नवयुवकांचं आहे आणि जे काही मृत्यूचं मेन कारण ठरतंय ते फक्त आणि फक्त अपघात ठरतोय. आपण एखादं वाहन आहे ते आपण कोणत्या उद्देशानं वापरतोय किंवा वाहन वापरण्याचा उद्देश काय आहे तो खूप महत्वाचा आहे. की समजा आपण एखादं वाहन घेतोय, वाहन आपण ते गरज भागवण्यासाठी घेतोय की तेच वाहन आपण स्टाईल मारण्यासाठी घेतोय. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत हे दोन फॅक्टर्स आहेत खूप मॅटर करतायत. की जर तुम्ही समजा एखादं वाहन आहे तुम्ही गरज भागवण्यासाठी वापरतायत तर नक्कीच त्या ठिकाणी जे काही ऍक्सिडेंटचं प्रमाण असेल ते खूप कमी प्रमाण असेल. कारण की मला माहिती आहे की जे मी वाहन वापरतोय ते माझं फक्त जी काही गरज आहे मी ती गरज भागवण्यासाठी वापरतोय. मग त्यावेळी जे काही मृत्यूचे प्रमाण असेल नक्की कमी असेल. पण जर का समजा पण एखादं वाहन असेल आणि ते वाहन जर मी स्टाईल मारण्यासाठी वापरत असेल तर त्यावेळेस जो काही मृत्यूचं प्रमाण असेल त्या ठिकाणी जास्त असेल. कारण की त्यावेळेस मला गरज दिसत नाहीये, मला त्यावेळेस फक्त जे काही स्टाईल आहे मला स्टाईल मार त्या ठिकाणी फक्त तेवढं दिसतंय. त्याच्यामुळे नक्की मित्र हो सगळ्यांनी मी एका आवर्जून कळकळीची विनंती करेन की आपण जे काही वाहन आहे त्याला एक गरज म्हणून बघा, ना की स्टाईल मारण्याचं साधन आहे असं बघू नका. मी तुम्हाला एक मागे जी काही आयुष्य आणि वाहन ही माझी कविता तुम्हाला किंवा जो काही लेख होता एक सामाजिक संदेश मी सांगितलेलं होतं की वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं, वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं, कधी माणसं तर कधी सामान वाहतं. वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं, कधी माणसं तर कधी सामान वाहतं, पण हेच वाहन कधी कधी माणसाचा जीव सुद्धा वाहतं. आपण बघतोय की एखादं म्हातारं असेल ज्याला नीट उठता येत नाही, बसताही येत नाही किंवा चालता येत नाही, असं एखादं म्हातारं आहे जे अंथरुणात खिळून पडलंय, आयुष्याचे शेवटचे श्वास मोजतंय, तरी पण जे म्हातारं असेल ते त्यावेळी जगण्याच्या उमेदीने त्या ठिकाणी जीवन जगतंय. त्याला हे वाटतं की मी जीवन जगायला पाहिजे. त्याला फार कधी विकनेस आला एखादं औषध घेईल, गोळ्या औषध घेईल, काहीतरी ट्रीटमेंट करेल, सलाईन लावतील, काहीतरी ट्रीटमेंट करतील. पण जे काही म्हातारं असेल जे शेवटची घटका त्या ठिकाणी मोजतंय त्यालाही जगण्याची उमेद आहे. मग जे नवयुवक आहेत त्यांची म्हणजे काही जगण्याची उमेद आहे ती का नसावी. मी त्यांना असं वाटतंय की आपलं जे आयुष्य आहे ते कोंबड्या बकऱ्या जसं जीव त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी लोक देत आहेत ते पण त्यांना वाटतंय. आपल्या जीवाची अजिबात पर्वा करत नाही. माझ्या मागे पुढे कोण आहे याचा ते अजिबात विचार करत नाही. त्यांना असं वाटतंय की मी या जगामध्ये एकटाच आहे, माझ्या मागे पुढे कोणीच नाही किंवा माझ्यावर जबाबदारी कोणीच नाहीये किंवा मी गेल्यानंतर माझ्या मागे रडणारं कोणीच नाही किंवा मी गेलो तर माझ्यामुळे त्रास आहे तो कोणाला होणारच नाही. किंवा त्यांना असं वाटत असेल बाय चान्स की मी समजा आज गेलो मी उद्या परत येईन. तर आपण या गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे की एकदा माणूस का गेला तो काय परत येत नसतो. जसं सांगतात की ढगाआड गेलेला सूर्य आहे तो पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेली माणसं आहेत ती पुन्हा दिसून येत नाहीयेत. जसं सांगतात की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. मग चांगली सवय आहे ती चांगली सवय लावून घ्या. कशाला उगीच जे काही वाहन आहे ते आपण एक स्टाईल म्हणून वापरताय आणि जर आपण स्टाईल म्हणून वापरत असाल तर त्यात नक्कीच धोका असेल. त्या ठिकाणी 100% धोका असेल.
आणि एक खेदाची किंवा एक खूप अतिशय गंभीर विषय म्हणजे असा की जे काही मृत्यूचं प्रमाण आहे, जर आपण बघायला गेलो, आपण रेशो जर काढायला गेलो तर जे मृत्यूचं प्रमाण आहे ते शहरापेक्षा जे आपलं गाव आहे, जो खेडा भाग आहे, या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि त्यातही अजून दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की जो आदिवासी समाज असते, ते काही नवयुवक असतील, या नवयुवकांमध्ये काही मृत्यूचे प्रमाण आहे, सगळ्यात जास्त मृत्यूचे प्रमाण आहे. त्याच्यामुळे नक्कीच मित्र हो, जे काही वाहन आहे ते ना की जीव घालवण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी आहे आणि आपली गरज भागवण्यासाठी आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून पुढे जे काही वाहन असेल आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे. आणि जे आपलं आयुष्य असेल ते आपण स्वतःसाठी जगा, आपल्या घरच्यांसाठी जगा, जे आपले मित्र परिवार असतील सगळ्यांसाठी जगा. नक्कीच जे पण तुम्हाला आयुष्य लाभलंय, आयुष्यामध्ये संकटे असतात, टेन्शन असतात, बऱ्याचशा अडचणी असतात, पण जे काही संकट, टेन्शन किंवा जे काही अडचणी असतील ते आपण दूर सारून त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे जीवन जगण्याचं त्या ठिकाणी आपण मार्गक्रमण करायचं आहे. आणि जे आपलं आयुष्य असेल ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. उगीच त्या ठिकाणी आपण वाहन घेतोय आणि आपला जो काही जीव असेल आपण जीव धोक्यात घालतोय आणि जो काही आपलं शरीर असेल, या शरीरामधून जो आत्मा आहे तो आत्मा निघून जातोय. एकदा का समजा या बॉडीमधून आत्मा निघून गेला, जे आपलं शरीर असेल त्याला काहीही अर्थ नसतो. जे आपलं शरीर असेल ते नंतर मग त्या ठिकाणी पेटवलं जातं किंवा गाडलं जातं. आणि त्या ठिकाणी जो काही आपली जीवन यात्रा आहे किंवा जो आपला जीवन प्रवास आहे त्याचा अंत होतोय. त्याच्यामुळे पुन्हा सगळ्यांना विनंती करेन की जे वाहन असेल आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे. त्याच्यामुळे जे काही मृत्यूचं वाढतं कारण आहे ते फक्त आणि फक्त सध्याच्या युगामध्ये वाहन आहे. त्याच्यामुळे आपण जे वाहन असेल खूप चांगल्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.